परिचय करूया आणि मग कार्यक्रमाचा उत्तरार्ध अजूनही आपल्याला भारूड आहे, शाहिरी आहे, सण परंपरा आहे, लावणी आहे, भातावणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत आहे, गोंधळ आहे. मला वाटतं जवळजवळ 1.5 तास झाला आणि कुणीही मोबाईल सुद्धा काढले नाहीत बघा. नाहीतर आपल्या एक क्षणाक्षणाला रील्स असं फोटो चालू असतात, व्हॉट्सअप चालू असतं, पण तो मोह आपण आवरला. अर्थात म्हणजे ह्या कलाकाराची ताकद आहेच, पण त्याच्याशिवाय आपल्या सगळ्या ह्या मराठी लोककलेमध्ये ताकद आहे. आणि म्हणून या 2च मिनिटात कलाकारांचा परिचय करूया आणि पण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जाऊया. समृद्धी वाघमारे हिचं नाव आहे, तुंगची आहे. आता 12वीची परीक्षा आहे, म्हणजे 12वीची परीक्षा असून सुद्धा, बोर्डाची परीक्षा असून सुद्धा या आमच्या कलाकारांनी कधी कार्यक्रम शिकवला नाही, कारण हे अभ्यासाला पूरक आहे आणि म्हणून एक ऊर्जा मिळते आणि म्हणून ती आजच्या पाचव्या प्रयोगाला आली. समृद्धी, धन्यवाद. त्यानंतर प्रियंका खराडे असं तिचं नाव आहे. पुण्यामध्ये जॉब करत होती, आता सांगलीमध्ये आलेले आहे काही सुट्टीच्या निमित्तानं. आणि मध्ये असे आमचे कलाकार आहेत की जॉब निमित्तानं इकडे तिकडे जात असतात, पण कार्यक्रमाची संधी मिळाली की ते लगेच येत आहेत आमच्यासोबत. तशी ही प्रियंका एकदा जोरदार द्यायचं आहे. सानिका कुलकर्णीचं नाव आहे, BCA झालेली आहे. भरतनाट्यम तिचं झालेलं आहे आणि त्या भरतनाट्यमच्या आधारावरतीच तिनं शांतिनिकेतन नावाची आमची एक मोठी स्कूल आहे सांगलीमध्ये, तिथं डान्स टीचर म्हणून ती काम करते आणि आमच्या मुंबईत बाहेर प्रवासात असते. हर्षाली बेलवलकर, जिनं आपली जाहिरात केली, आम्ही येतोय तुम्ही नक्कीच या, सर्व सासरवासी पंचकृषीमध्ये. कारण तिचं विशेष म्हणजे ती अगदी मागायची ती आमची छोटी मुलगी आहे, तेव्हापासून ती छोट्या पडद्यावरती चमकायला सुरुवात झाली. म्हणजे अधीरमन झाले ह्या गीतांमध्ये ती छोटी कलाकार होती, ती हर्षाली. तिथून तिच्या या कलेचा प्रवास सुरू झाला आहे. तो आता चढती कमानाचा आज वेगवेगळ्या चित्रपटामध्ये ती काम करते, वेब सिरीजमध्ये आहे, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेते, नीलकंठ मास्तर, पिकोली, अनावत, गस्त या सर्व सिरियल्समध्ये आहे, वेब सिरीजमध्ये आहे, अनेक चित्रपटामध्ये तिथे शूटिंग चालू आहे. पण मुंबई ते भैरवीचा आता राज्य नाट्य स्पर्धा चालू आहे, तिला लीड रोल आहे आणि तिच्याशिवाय सराव होऊ शकत नाही. बरेच आमचे त्यामध्ये सहभागी आहे. आज सराव होता काल रात्री, असं म्हणाले की रात्री 11 नंतर सराव झाल्यानंतर निघूया. आम्ही म्हणालो नाही, 11 नंतर येऊन झोप होणार नाही. टेलीकर सरांनी एवढी छान व्यवस्था केली आहे, आपल्याला 4 वाजता निघायचं आहे. तर त्यासाठी तिनं सराव थांबवला. तिच्या दिग्दर्शकांना सांगितल्यानंतर हर्षाली नाही म्हटलं ते सगळ्या तालीमच थांबली. मग मुंबई ते भैरवीचा 5वा प्रयोग आहे आणि तो सासवडमध्ये आहे, असल्या भूमीत आहे. मी येणार नाही, तिथं हट्ट करून ती आली. म्हणजे कलेवरती निष्ठा असणारी हर्षालीला जोरदार. कोमल असं तिचं नाव आहे. ती सुद्धा लहान असल्यापासून विविध डान्स स्पर्धेमध्ये चमकलेली आहे. तिच्या आयुष्याची 2री विनिंग सुरू झालेली आहे. मला वाटतं मुलगी तिची आता 3रीला आहे, पण आपल्याला वाटत नाही, पण कलेला इथं निष्ठेनं वाहून घेतलं आणि मोठमोठ्या स्पर्धा तिनं विजेती आहे. आणि पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ती नर्सिंगमध्ये हेडच्या इन्चार्ज म्हणून काम करते आणि वर्षभर आमच्या सोबत नव्हती केळकर सर, पण आज 5वा प्रयोग म्हणतो आणि तुझ्या जवळ आहे, तू ये इथं. रात्री सरांचा नंबर दिला. म्हणजे कलाकार कसा निष्ठावान असतो बघा. ड्युटी ॲडजस्ट केली, सोबत आपल्या एका स्टाफला घेऊन आले, तिची बहीणच आहे आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचं हेड इन्चार्ज असून सुद्धा कला तिने जोपासलेली आहे आणि कलेवरती तिच्या घरातल्यांनी सुद्धा तिला परवानगी दिली आणि आज आमच्या 5व्या प्रयोगाला आली. कोमलसाठी एकदा जोरदार. बस हेच बाळकडू आहे. आमच्या एका कलाकाराची ती भाची आहे, येणाऱ्या उमरजमध्ये अगदी 4 वर्षाची आहे, पण प्रवासासोबत आहे. रात्रभर किती 2-3 तास झोपली पण थकलेली नाही. ही कलेची हीच ऊर्जा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, लहान मुलाला सगळी विश्रांती दिली पाहिजे, नाही आहे. लहान मुलांना असं ताऊन सलाखून सोडलं पाहिजे. हे आज नवविवाहितांना आम्ही सांगू इच्छितो. फार त्याला झाडावर चढायला लागले, अरे झाडावर चढू नकोस, पडशी, हातपाय मोडे. अरे झाडावर चढल्याशिवाय कळणार कसं झाडावर कसं चढायचं असतं. डोंगरावर जाऊ नको, दरीत बघू नको, मग त्याची दृष्टी कशी मोठी होणार. आपण सगळं बांधून टाकलं एका चौकटीत, जसा पोपट पिंजऱ्याचा असतो ना, तेवढंच बोलायला लावायचं. मग इंग्लिश बोलणार, स्पर्धा परीक्षा देणार, फटकन नंबर मारणार, गुण म्हणजे गुणवत्ता ह्याच्या मागे लागणार आणि पोपटासारखा राहणार. स्वतःचं व्यक्तिमत्व सगळं हरवून. आपण मात्र मंडळीने, आमच्या जुन्या जाणत्या मंडळीने सगळ्या बालपणीचा आनंद घेतला आहे. पण तो असा आनंद या निमित्तानं याच्या आईवडिलांना सुद्धा धन्यवाद. त्या आईवडिलांना त्या मामाकडे जर लेकरू पाठवलं तर एवढं छोटंसं, एकदा हिच्यासाठी जोरदार काय. हिचं अबोली कदम असं नाव आहे. कार्यक्रमाचे निर्मिती प्रमुख संपत कदम यांची कन्या आहे. 8वीला असल्यापासून आमच्या प्रवासात सोबत आहे. 8वीला तिचं कथ्थक झालं. 9वी 10वीला तिनं खूप अभ्यास केला आणि अभ्यास करता इतका अभ्यास केला की 10वीला तिला 100 पैकी 100% मार्क्स मिळाले. म्हणजे कथ्थकचे 3% मार्क्स मिळाले.
त्याच्यानंतर 11वी-12वीचा तिने अभ्यास स्वतःला झोपून केला. मध्ये आधी कार्यक्रमाला येत होती. 10वीचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकांचं गाव भिलारला कार्यक्रम होता आणि 15 दिवसावर परीक्षा होती 10वीची. तिने हट्टच केला की बाबांच्याकडे मला कार्यक्रमाला यायचं. अरे मला तो 10 दिवस परीक्षा राहिलेली आहे. नाही म्हणा, माझ्या पाठ्यपुस्तकात भिलारचं उल्लेख आहे आणि मला ते बघायचं आहे. 2 दिवस कार्यक्रम होता, 2 दिवस आबोली आली, पण काही फरक पडला नाही. तिच्या अभ्यासात तिची जी आत्मविश्वास होता तिला 100 पैकी 100 मार्क मिळाले. त्याच्यानंतर 2-3 वर्ष तिने अभ्यास केला. 12वीमध्ये नीटची परीक्षा दिली, स्वतःला कोंडून घेतला. अर्थात नीटची परीक्षा म्हणजे जोक नाही आहे. देशातले 25-30 लाख मुलं बसतात, त्यातली एका लाख 1.5 लाख मला वाटतं निवडली जातात शासकीय कॉलेजसाठी. म्हणजे खूप टफ परीक्षा सध्या जी म्हटली जाते देशातली, त्यापैकी ही आहे. तिनं तो अभ्यास केला आणि तिला शासकीय कोल्हापूरच्या MBBS कॉलेजमध्ये 0 रुपयात ॲडमिशन मिळालं. आणि आता डॉक्टर अबोली कदम मला वाटतं 3रं वर्ष चालू आहे. आणखी 2 वर्षांनी ती आमच्या भोपाळी बरेलीच्या प्रवासात डॉक्टर अबोली कदम MBBS अशी असणार. अबोलीसाठी एकदा जोरदार म्हणजे हे वादन लाईव्ह आहे सगळा कार्यक्रम आणि कुठेही थांबत नाही. अध्यक्षासारखा निवेदन करायला लागलो मग नाव सावकाश निवेदन केले असं नाही, असा फास्ट कार्यक्रम जातो. त्यामुळे ते पकडणं त्यांना ताल सुरते खूप अवघड आहे, पण ते त्यामध्ये सगळे निष्णात आहेत. यापैकी अलीकडचं तालवाद्य जे वाजवलं जातं त्याला आट्टू पॅड म्हणतात, त्याच्यावरती सहजपणे आपले हात फिरवतो. तो BE सिव्हिल आहे, कोल्हापूरच्या दैनिक पुढारीमध्ये नोकरीला आहे, समीर घोलप. हे तब्बल जे आमचे 13 वर्ष आहेत बरं का. अलीकडे निष्ठा कशा कुणाचीच राहिली नाही, मित्राची राहिली नाही, नात्याची राहिली नाही, कुटुंबातली राहिली नाही, गावकऱ्यांची राहिली नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा हे दोघंही आमच्या पहिल्यापासून आहेत. दोन्ही जन्मवाद्य आहेत, एक तबला आणि ढोलकी. याचं महेश नवाळे नाव आहे. ती जन्मतात डोळ्याने अल्पशी आणत आहेत, पण आदत बाबा रडत कुडत न बसता त्यांनी तबला विसरत पदवी संपादित केली आणि अनेक शिष्यगण त्यांनी तयार. समीरचे वडील यांचं नाव आहे संजय घोलप, कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातले. म्हणजे ढोलकीच वाजवणं खूप अवघड आहे. एक वेळी MBBS होणं सोपं आहे, पण ढोलकी वाजवणं, तबला वाजवणं 10-10 वर्ष आयुष्यातील निम्मी वर्ष त्याला कष्ट करावे लागतात. साधना आहे ती कुठं पुस्तकात वाचून येत नाही, त्यासाठी प्रॅक्टिकल करावं लागतं. आणि मग संजय घोलप काकाने ते केलं आणि त्याच्यावरती आपला कुटुंबाचा गाडा त्यांनी चालवला. एक मुलगा BE सिव्हिल केला, दुसरा मुलगा ग्रॅज्युएट केला, तोही नोकरीमध्ये, तोही ढोलकी वाजवतो, हा कीबोर्ड वाजवतो. म्हणजे हे वाद्य त्यांनी प्रशिक्षण सोडलं नाही. अलीकडच्या काळामध्ये हा प्रतिष्ठेचा भाग झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे कमीपणा वाटायचं, पण हे खूप अवघड आहे. याच्या मागे ती प्रतिष्ठित त्याला करून टाकलं होतं. तर संजय घोलप काका गातात पण आणि वाजवतात. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी करतात. अजून खूप पाहिजे. निलेश मोहिते असं नाव आहे. कौलापूर सगळ्यांना माहिती आहे ना गाव, काळूबाळूचं गाव. त्या गावचे कौलापूरच्या ऐवजी कलापूर नाव पाहिजे तुम्हाला. तो आता संयम फाउंडेशनच्या निमित्ताने काम करतोय, नाव बदल कलापूर. कारण त्या गावामध्ये खूप कलाकार आहेत आणि अस्सल कलाकार आहेत. कुठलाही व्यावसायिक अभिनिवेश नाही त्यांच्याकडे. त्यापैकीच आमचा हा निलेश झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार TV वरती त्यानं संगीत संयोजनाचं काम केलं. म्हणजे एवढ्या मोठ्या तिथं लोककलेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो इंटरनॅशनल स्कूल तक्षशिलामध्ये इंग्लिश मीडियममध्ये तो संगीत शिक्षक म्हणून काम करतोय. अगदी आमदार खासदारांची मुलं आहेत तिथं. आजकाल पेरेंट्सची मीटिंग होती आणि याच्यामुळे वेळ झाला बरं का आम्हाला. सर 3 वाजता यायचं होतं, पण याची पेरेंट्स मीटिंग होती. आणि पेरेंट्स कोण हो, सगळे आमदार, खासदार, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर. त्यामुळे ह्याच्यावरती जबाबदारी होती, ती त्याला हटकून चालता येत नव्हती. तर 6ला सुटल्यानंतरच आला. त्यामुळे आम्ही ॲडजस्ट करून घेतो, कारण तो मोठा कलाकार आहे. कारण त्याच्या इथं मोठं चालवलं तर इथं आमचं चालणार नाही आहे. पण तो नम्रपणे आमच्या भोपाळी ते भरवीमध्ये हे सगळे कलाकार हौशी आहेत. हे त्यांच्या विषयात मोठे आहेत. म्हणजे व्यवसायानं ते तिकडे मोठे आहेत, पण आमच्याकडे व्यवसाय अभिनय दाखवत नाहीत. एक हौशी आहे. आमचंही योगदान समाजासाठी काहीतरी असू दे की या लोककला लोकांच्यापर्यंत जाव्यात. आणि संयम फाउंडेशन त्याचं आहे. नुकतंच सांगलीमध्ये लता दिदींचा 100 गाण्यांचा कार्यक्रम झाला नॉनस्टॉप. ते गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद झाली त्याची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर तो दिवसभर बसून संगीत संयोजनाला अगदी जुन्या हिंदी मराठी गाण्यांना त्याला सांगितलं. असा हा अवधी आमचा निलेश. या 2 गायिका आहेत. बाजूला बसल्या असल्या तरी इथलं सर्वांना नाचवण्याचं ते काम करताय. तिसरा पण सालस आहेत, पण सगळ्यांना नाचवतात कारण आपल्या आवाज जातो. लोकांचं मंत्रमुग्ध करतायत, त्यांचा गोड गळा आहे. कारण ह्यांनी लाईव्ह गातायत, कुठेही स्वर पकडावा लागत नाही. कारण आहे तो बघा इथे नॉनस्टॉप आहे. इथला कलाकारांना जो स्वर पकडलाय तो यांना पकडावा लागतो, किंवा डान्सची रिदम आहे त्याच्या पद्धतीनं. हा पिक्चरचा जसा पार्श्वगायन असतं, पण तो रिटेक असतो. हा लाईव्ह आहे. ह्या दोघीही गातायत उत्तम. एकमेकाचा एक सूर आहे. आपण जी ओवी टेळकर सरांनी सांगितली की काहीतरी आपलं सासवडचं पुरंदराचं घ्या, कदम सरांनी ती आमची ओवी लिहिली.
आणि नंतर पोवाडा पण तो लिहिलेला आहे, तो सादर होणार आहे, सगळं वर्णन त्यामध्ये येणार आहे. आपण मंत्रमुग्ध होईल. नक्कीच मला सर्वांना विनंती करायची आहे की तो पोवाडा सगळ्यांनी मोबाईलमध्ये टिपाने आपल्या पंचक्रोशीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तो व्हायरल व्हावा. इथल्या सगळ्या मातृभूमीचं वर्णन त्यांच्या चिरंजीवाने तो गायलेला आहे, आमच्या सर्वांनी कलाकारांनी प्रॅक्टिस केलेला आहे आणि त्याचा लिहिलेला आहे. तशीच जात्यावरची ओवी कदम सरांनी लिहिली, ती गायली. गाडीमध्ये बसताना ह्या दोघींनी सराव केला, तू हे म्हण मी ते म्हणतो, आणि अफसोस म्हणजे अंगामध्ये ह्या सगळ्या कला भिंदिल्या आहेत. अर्थात यासाठी यांनी तपश्चर्या 10-15 वर्ष या कलेला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. त्यापैकी हिचं शास्त्रीय कलेचं 2 वर्षाचं 3-4 वर्षाचं प्रशिक्षण झालेलं आहे. तिने अनेक शिक्षकांना आता तयार करायच्या उंबरट्यावरती आहे ती, आणि नर्सिंगचा कोर्स तिचा झालेला आहे. त्यामुळं रुग्णांची सेवा करायची आणि आमच्या रसिकांची सेवा करायची अशी दोन्ही भूमिका तिला निसर्गाने दिलेली आहे. भविष्यामध्ये तिने ती सेवा अथकपणे करावी, त्याचं यश तिला फळ नक्कीच मिळेल. सहयोगिता असं तिचं नाव आहे, एकदा जोरदार झालं. आणि तिच्यासोबत आहे विद्या. ती अध्यात्माच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजनामध्ये ती असते. तिचा एक पंथ आहे, त्या पंथाला ती तडजोड करत नाही, निष्ठेनं तिथं जाते. माणसाला एक अध्यात्मक कोणता तरी वारसा असावा अलीकडच्या काळामध्ये, तो व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतो आणि आपलं वर्तन सुधारतो. तर तो विकास विद्यानं धरलेला आहे आणि तिच्यासोबत आज गोपाळ ते भैरवीची धुरा हे दोघी नेत आहेत. भविष्यामध्ये विद्याला ती धुरा पुढे सरकवायची आहे, त्या निष्ठेने तिची पावलं चालू आहेत. विद्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मंदार कापसे असं नाव आहे आणि आमचं हिंदकेसरी मारुती भाऊ माने माहिती आहेत ना, पहिलवान जकार्तावीर, कवठी पिराण गाव, मल्लांचं गाव, त्यामुळं मंदारच्या तब्येतीवर लक्षात येते. पण त्याच्याबरोबर तो तब्येत मिळवलेलीच आहे. BE सिव्हिल आहे, स्वतःचा बांधकाम व्यवसाय आहे, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतो, खेळ पैठणीचा कार्यक्रम करतो, प्रवचन करतो, निवेदन करतो आणि आमच्या या कार्यक्रमात पडते काम करतो. असा हरवणारी मंदार कापसे. याचं नाव आहे मयुरेश पाटील. तो रेडिओ जॉकी माहिती आहे ना आपल्याला, विविध चॅनेल्स आमच्याकडे रेडिओ FM, ग्रीन FM वगैरे होतं, त्यामध्ये रेडिओ जॉकीचं काम करायचं. त्याची खूप मोठी ओळख आहे. इंटरनॅशनल नाट्य स्पर्धेमध्ये तो दिग्दर्शनाचं काम करतो, पडेल ते काम करतो. आता मी जास्त ओळख सांगण्यापेक्षा त्याच्या आवाजातून ऐकूया आपण, म्हणजे माझ्या आवाजाला थोडी. नमस्कार. सकाळी रेडिओ तुम्ही सगळेजण ऐकत असाल आणि त्या रेडिओवरती मी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होतो. बऱ्याच वेगवेगळ्या लोकांसाठी आवाज, डबिंग फिल्म्स वगैरे तुम्ही बघता, तर तसे सुद्धा आवाज देतो. तर 1 मिनिटामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असलेला एक आवाज नक्की काढी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब आज कार्यक्रमाला आले असते तर नक्की म्हणाले असते. नमस्कार. आज सातवडचे आणि आमचे एक विशेष असं नाट्य आणि टिळक कुटुंबाविषयी काय म्हणावे. एक अविरत शिक्षण सेवेमध्ये त्यांनी जे स्वतःला असं वागून घेतलेलं आहे. अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ते नाव कमावत आहेत. शिक्षकाला खरा आनंद तेव्हाच मिळतो ज्यावेळेला त्याचा विद्यार्थी एका चांगल्या ठिकाणी जातो, पोहोचतो. याचमुळे आम्हाला सुद्धा प्रचंड आनंद आहे. इतकं सुंदर ज्ञानदानाचं काम तुम्ही करता. त्याच निमित्ताने दिवाळी चालू आहे, सुंदर कार्यक्रम, लोककलेचा आपला प्रवास तुम्ही अनुभवत आहात. मला आज इथे आमंत्रण केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि छापतो जे ते बाहेर कार्यक्रम करतो. अनेक कलाकारांचं तो आवाज काढतो, अनेक पुढाऱ्यांचा आवाज काढतो. तर असा हरवणारे आमचा मयुरेश. त्याच्यानंतर स्वप्नील धन्याळ स्वतः कॉलेजमध्ये असताना युवा महोत्सवाच्या निमित्तानं स्वतः आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला, तो विजेता ठरला. त्याच्यानंतर त्यांना आता कोरिओग्राफीचं काम करते शाळा महाविद्यालयांच्या निमित्तानं, गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि त्यांना पुरवण्यासाठी जे ड्रेस कॉस्ट्युम लागतात अलीकडच्या काळामध्ये, अगदी पौराणिक प्राचीन, अगदी कांतारापासून सगळे ड्रेस ते स्वतः बनवतो. म्हणजे त्याच्याकडे ते सौंदर्यदृष्टी आहे आणि तो अगदी नाममात्र फीमध्ये शाळांना पुरवतो. आणि मग उत्तम शेतकरी आहे याचा त्याला अभिमान. एका स्वप्नीसाठी जोरदार. किशोर कोळी 8वीपासून आहे, आश्रमशाळेमध्ये शिकला आमच्या कदम सरांच्या शाळेत, पण बॅकस्टेजचं काम करत होता. मी मगाशी म्हणालो की सहवासाचा परिस्पर्श कसा असतो, तो शिकत त्यानं पुढचं काम सुरू केलं. आणि अक्षरशः G20च्या शिखर परिषदेमध्ये सुद्धा त्यानं नृत्य सादर केलं. तिथं खूप अवघड असतं. 21 देशाचे पर्यटन मंत्री होते, अगदी श्वान पथक आलं होतं सगळं आणि 31 सेकंदाचा कार्यक्रम, सगळं मिळून टोटल 3 मिनिटाचं निवेदन होतं. आणि बाकीचा सगळा म्हणजे तेवढंच बोलायचं होतं, फार बोलायचं नव्हतं, कारण पर्यटन मंत्री सगळे जगातले सगळे आले होते.
तिथं किशोरनं आपलं नृत्य सादर केलं. म्हणजे याच्यावरून लक्षात येते किशोरने किती प्रगती केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आपण सर्वजण त्याला शुभेच्छा. त्यानंतर आहे आमचा प्रीतम पेडणेकर, सांगलीचा आहे. तोही BE सिव्हिल आहे आणि BE सिव्हिल असाच स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांगलीमध्ये आहे. त्यातून व्यस्त शेड्यूलमधून आमच्या भोपाळी भैरवीसाठी वेळ देतो. उत्तम नृत्य करतोय. त्याच्याबरोबर म्हणजे हरवणारी कसे असतात बघा, एवढ्यातच तो अडकलेला नाही आहे. नृत्यामध्ये आनंद घेतोय, पण त्याच्याशिवाय स्वराध्यक्ष नावाचं त्याचं ढोल पथक आहे. 100 जण मित्र घेऊन त्याचं ते ढोल पथक गणेश उत्सवाच्या निमित्तानं खूप दूरवर जातात. गेल्या गणपतीला आंध्र प्रदेशमध्ये पट्टकडोली पट्टपूर्ती त्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे तो ढोल पथकाचा असं एक दिग्गज त्याचं ढोल पथक आहे आणि आमच्या भोपाळी भैरवीच्या सोबत असतो. एकदा प्रीतमसाठी जोरदार. आणि कदम सरांचे चिरंजीव संपत कदम, मगाशी आबोली कदम बघितली, आता अभिजित कदम. याची धुरा आता तो पुढे नेतोय. तोही 8वी पासून होता आहे आपल्या प्रवासासोबत. पण या सगळा त्याचा साथ आणि अर्थात कदम कुटुंबियांना एक वारसा मिळालेला. 4थी पिढी आज लोककलेला वाहून घेते. कदम सरांचे आजोबा खऱ्या अर्थानं लोककलावंत होते. तो वारसा मग कदम सरांच्याकडे पण त्यांच्याकडे आज झिरपत आलेला आहे. त्याला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. MSc झालेला आहे लौकिक अर्थानं. दैनिक सकाळमध्ये काही दिवस नोकरी केली. आज पूर्ण वेळ शाहिरी करतो तो, ढोलकी उत्तम वाजवतो, गातो, एकपात्री प्रयोग करतो. गणेश उत्सवाच्या निमित्तानं 501 सरांचे झाले. त्याच्यानंतर आज मला वाटते 51 प्रयोग अभिजितचे झाले. त्याच्याशिवाय लखनौला आमचा कार्यक्रम होता 26 जानेवारी, कडाक्याची थंडी. मला वाटते 7 वर्षापूर्वीचा हा घटना आहे. आपले सांगलीचे राज्यपाल होते महामहिम नाईक साहेब, तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून भोपाळी भैरवीला बोलवलं होतं. अनेक राज्याचे पथकं होते आणि पहाटेच्या 6 वाजता कार्यक्रम होता. सगळ्या अख्ख्या मंत्रिमंडळापुढं अभिजितनं छत्रपती शिवरायांचा बाणा केला होता. लाखो कॅमेरे त्याला टिपत होते, पण डोळ्याची पापणी न लावता 6 किलोमीटर त्याने छत्रपतींचा बाणा बाळगला. काही क्षण पुढे गेल्यानंतर आकाशामधून हेलिकॉप्टर गिरट्या घालत होता. आम्हाला वाटलं शासकीय प्रोटोकॉल काहीतरी असेल, पण काही क्षण पुढे गेल्यानंतर अर्थात सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांची पथकं होती बरं का. काही क्षण पुढे गेल्यानंतर त्या आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली. आता एवढ्या दूरवरून ती फुलं कुणाच्या अंगावर पडणार, पण ती बरोबर महाराष्ट्राच्या पथकावरती, अर्थात महाराजांच्या अंगावरती ती पथकाच्या फुलं पडली आणि अर्थात आमच्या सर्व कलाकारांच्या अंगावरती. म्हणजे मला वाटते आयुष्यामध्ये असा योग, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होण्याचा योग कलाकारांनाच मिळतो. आणि आम्ही भाग्य मानतो की महाराजांची कदाचित भूमिका असेल आणि त्यामुळे आम्हाला ती भाग्य लाभलं. ती भूमिका त्याने ताठरपणे केली म्हणून अभिजीसाठी पुन्हा एकदा जोरदार नेपथ्य करणं, रंगमंच उभा करणं आणि वेशभूषा खूप अर्धा 1 तासामध्ये तसं रंगभूषा करणं खूप अवघड होतं मागापासून. पण तात्काळ 20 जणांना त्यानं मेकअप केला. अगदी हात झटकन हलवत आहे. पण असिस्टंट पण नाही आहे आज. असिस्टंट घेऊन सोबत असतो, पण आज आणलेलं नाही, कारण मोठमोठ्या दिग्गज कलाकारांचा तो रंगभूषा करतो, वेशभूषा रंगभूषा. पण भोपाळी ते भैरवी म्हटलं की तो सगळं सोडून येतो. इस्लामपूरचा आहे धनंजय साळुंके, एकदा जोरदार. प्रकाश योजना आणि धन योजना ही तितकीच महत्वाची. आवाज तिथे खूप व्यवस्थित येतोय. तिथं मगाशी एका भगिनीने मला सांगितलं थोडासा आवाज जादा होतोय, म्हणून मग मगाशी तुम्हाला इशारा केला. आता व्यवस्थित आहे ना? आहे ना व्यवस्थित? म्हणजे हा माझी ओळख सांगतील बरं. तर प्रकाश योजना आणि ध्वनी योजना महत्वाच्या आहे, कारण याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही. हेही आमच्या सोबत आले काल. त्यांची आयशर स्वतःची गाडी आहे आणि अगदी मोठे मोठे मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम ते अरेंज करतात. स्वतः साऊंड इंजिनियर आहे आणि कुठलाही गर्व नाही, निगर्वी व्यक्तिमत्व आहे आणि आहे त्या व्यवस्थेमध्ये ऍडजस्टमेंट करतायत. असे भोसले साऊंड सिस्टमचे भोसले आबा नावाला प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे सगळे सोबती, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि गाडीचं सारथ्य करणं तुमचा प्रथमेश, म्हणजे रात्रभर गाडी चालवतोय पण आमच्यासोबत सकाळी उठला, काही गरज नव्हती, त्याला विश्रांती घ्यावं वाटत होतं, पण नाही आमच्यासोबत येतो. इथं पडत ते आबांच्या सोबत असतो. प्रथमेश मला वाटतं गेली 6 वर्ष आमच्या सोबत आहेत. अगदी कुठेही खूप दूरवर असेल, स्वतःच्या त्याच्या 52 गाड्या आहेत, पण आमच्या भोपाळी ते भैरवीसाठी तो तिथं व्यावसायिकता आणत नाही. म्हणजे असे सगळे जोडले गेलेले आहेत सामाजिक बांधिलकी म्हणून. प्रथमेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. 500वा प्रयोग आहे आणि या प्रयोगाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण सुरू करतोय. कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपला.